हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईंनो खरंच खूप मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ आहे रविवारचा, म्हणजेच अध्याय लावला होता श्री शिवलीला अमृत. हा अध्याय शनिवारी लावलेला आहे. 3 दिवसाचा अध्याय लावलेला आहे. तर आज दुसरा दिवस आहे, म्हणजेच रविवारी दुसरा दिवस आहे. तर हे स्वयंपाक वगैरे आज थोडा लवकरच करत आहे, कारण मला पण जायचं आहे नाक्यावरती. थोडंसं सामान वगैरे आणायला जायचं आहे आणि पुढं दाखवूनच तुम्हाला मी अजून काय काम आहे. आणि उद्या परत मला बाहेर जायचं आहे, म्हणजेच मंगळवारी. तर कुठं जायचं ते सुद्धा मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला, किंवा दुसऱ्या नाही, ह्याच व्हिडिओमध्ये सांगते पुढं. तर इथं मी दाखवते तुम्हाला. संध्याकाळचा टायमिंग आहे. संध्याकाळी म्हणजे मी 5 वाजताच किचनमध्ये आले होते, 5 सव्वा 5ला. चाय वगैरे केला, भांडे वगैरे घासून घेतले पहिले, नंतर चाय वगैरे केला. तर इथं पहिली पूजा बघा, मग मी पुढचं सांगते. तर इथं बघू शकता संध्याकाळची मस्त अशी पूजा वगैरे मांडली होती. मांडलेलीच होती. तर रांगोळी वगैरे ना मी फुलांनी रांगोळी काढली. म्हणले आज फुलांनी रांगोळी काढूया, आणि बाहेर पण दारात फुलांनी रांगोळी काढली. मग ते म्हणले की रांगोळी पण थोडीशी काढ. मग थोडीशी रांगोळी पण काढली. पण मग व्हिडिओ शूट करायला लागले. मग लक्षात आलं की हळदी कुंकू टाकलंच नाही रांगोळीला हळदी कुंकू. मग लगेच रांगोळीमध्ये हळदी कुंकू वगैरे लावलं. नंतर मग व्हिडिओ शूट केला. आणि इथं माझा स्वयंपाक वगैरे झाला होता, तुम्हाला दाखवला अगोदरच, कारण की स्वयंपाक अगोदर केला होता. आणि पूजेचा टायमिंग त्यांचा नंतर म्हणजे झाला होता 6:30 पावणे 7चा 6:30चा टायमिंग आहे. तर पूजेला ते बसते 7:15ला. पण मी पूजा वगैरे त्यांना म्हणजे फुलं वगैरे रांगोळी वगैरे ते सर्व करून दिलं त्यांना. देवबत्ती वगैरे सर्व त्यांनीच केलं. आणि मी इथं तयार झालेले आहे. तर जायचं आहे नाक्यावर, तुम्हाला सांगितलं. तर थोडीशी शॉपिंग म्हणजे माझ्यासाठी काही नाही एवढं. तर बहिणीच्या घरी बहिणींचा फोन आला होता सकाळीच, आज सकाळीच आला होता, म्हणजे रविवारी सकाळीच. तर तिच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे मंगळवारी, तर तिने बोलवलं आहे. तर तिने अगोदरच बोलवलेलं, पण अगोदर काय जायला जमणार नाही, कारण घरामध्ये पण अध्याय लावलेले आहे, त्याचं उद्यापन आहे ते वगैरे. म्हणून मी मंगळवारी जाणार आहे दुपारून, आणि संध्याकाळी येणार आहे. तर मग म्हणले चला स्वयंपाक लवकर करूया, आणि अध्याय पण लावलेला आहे. तर मग स्वयंपाक वगैरे म्हणले उशीर, तिकडून आल्यावरती खूप उशीर होईल. मग पहिला स्वयंपाक वगैरे करून घेतला, किचनमध्ये आले, भांडे वगैरे घासले, फ्रेश झाले. तयारी मी नंतर केली. स्वयंपाक वगैरे झालं, चपात्या करायच्या अगोदर चाय केला, दूध तापवलं, परत भात केला, वांग बटाट्याचं कालवण केलं, घेवड्याची भाजी केली, शिमला मिरचीची भाजी केली, कारले केले, आणि चपात्या केल्या. लास्टला मी खीर केली. आणि नंतर परत भांडे एकदा घासले, स्वयंपाकाचे सर्व, चाय वगैरे पिल्याचे सर्व भांडे परत एकदा घासले. आणि मग मी नाक्यावरती गेले, म्हणजे मला नाक्यावर जायला 8:15 वाजले ताईंनो. सर्व आवरून वगैरे त्यांना सर्व प्रसाद वगैरे दिला, दूध साखरीचा प्रसाद दिला. आरती झाल्यावर मला जर मला उशीर झाला तर आरती झाल्यावर तो प्रसाद ठेवा, आणि खिरीचाही प्रसाद काढून त्याच्यावर पाणी वगैरे शिंपडून तो सुद्धा त्यांच्याजवळ झाकून ठेवून गेले. जर म्हणले उशीर झाला नाक्यावर गेल्यावर तर तुम्हाला परत उठायला नको, किंवा त्यांना समजणार नाही काय ठेवायचं काय. त्याच्यामुळं ना म्हणले सर्व काढून दिलं होतं त्यांना, झाकून वगैरे ठेवलं. पण झालं असं, मी जाऊन आले नाक्यावरती, आणि त्यांची पूजा नव्हती झाली, आणि काल थोडीशी मिस्टेक झाली होती. तर माझ्याकडनं अध्यायाची सांगायची घाई गडबडीमध्ये. तर सॉरी ताईनं. तर अध्याय 16 नाही, तर कारण की ते वाचतात, मला पण एवढं माहीत नाही. 14 किंवा 15 अध्याय आहेत त्याच्यामध्ये. तर मला असं 14 अध्याय आहेत. तर ते 14 अध्याय आहेत. तर त्यांनी मला सांगितलं, मी परत विचारलं, म्हणले असं असं मी सांगितलं. ते म्हणले नाही तू वेगळं ऐकलं. तर म्हणले ठीक आहे, मी ताईंना सांगा सॉरी म्हणून. तर सॉरी ताईंना. अध्याय हे 14 का 15 बोलले ते बघा, असं गडबडीमध्ये मी माझ्या कामामध्ये ऐकलं. 15 अध्याय आहे मला असं वाटतं. तर ते बोलले मग अशा प्रकारे आपल्याला 3 दिवसाचे डिवाईड करायचे असतात, आणि तसं मग त्यांनी वाचले. आणि काल मग मला असं वाटतं ना, काल 9:30 वाजले, मी नाक्यावरून जाऊन आले. त्याच्यानंतर मग त्यांची पूजा वगैरे झाली, आरती वगैरे केली मग सर्वांनी मिळून. आणि मग जेवलो वगैरे. त्यांनी पहिला उपास सोडला, नंतर मग मी जेवले, आणि नंतर आम्ही जेवलो. पहिले त्यांना दिलं. आणि जायचं आहे कुठे मला मंगळवारी. तर बहिणीचं सांगितलं तुम्हाला, बहिणीचा फोन आला होता सकाळीच. तिच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे मंगळवारी, मग तिकडे जायचं. आता म्हणले पूजा आहे, मग बहिणीला साडी वगैरे म्हणले नाक्यावर गेले.
साडी वगैरे आणायला गेले, पण झालं असं आर्यला घेऊन गेले ना, आर्य एवढा घाई करत होता, मम्मी चल मम्मी चल, मम्मी घे पटकन साडी, घे पटकन कुठली पण, का तर त्याला जायचं होतं गणपती बघायला आणि मी त्याला घेऊन गेले होते सोबतच. आणि गणपती आले होते, त्याला गणपती बघायला जायचं होतं आणि तिथं साडी घेत होतं त्या दुकानाच्या इथंच गणपती आले होते. सगळेजण DJ लावलेला ना, डान्स वगैरे चाललं होतं. तर काही खूप डोकं दुखायला म्हणजे कानामध्ये तो आवाज बसायला लागला. तर मग मी आणि साड्या पण ताई नव्हती, बंद करत होती कारण उशीर झाला. आवाज गणपती वगैरे आले होते तिथंच, मग ती पण बंद करत होती. तिने पण सगळ्या म्हणजे आतमध्येच ठेवल्या होत्या, अशा थोड्याशा म्हणजे होत्या अर्ध्या, पण अर्ध्या तिने आतमध्येच ठेवलं होतं. मी पण मग काढायला सांगितलं नाही आणि खूप वेळ मी चॉईस करायला पण होतं ना, असं काय काय वेळेस ना पसंतच येत नाही. तर मला पसंतच येत नव्हते आणि भरपूर 3-4 असे गणपती आले होते त्याच लाईनीला. मग पुढं पण जायला म्हणजे पुढं होतं, नंतर मी पुढं साडी घेऊन इथून गेलं तर पुढं बघितलं तर पुढं पण छान छान साड्या होत्या. पण झालं असं मी गडबड केली आणि आर्य पण मागं लागलेला आणि मी तिच्याकडूनच घेते त्या बाईकडनंच. तर तिच्याकडे छान साड्या असतात, मला आवडतात. पण पुढं गेल्या होती, पुढं पण खूप छान साड्या होत्या ताईनं, मी बघितल्या. म्हणजे ठीक आहे आता ही घेतली, तर ही पण छानच साडी आहे. तर माझी साडी आहे ना तशीच मी घेतली, मी तुम्हाला दाखवली पुढं माझी साडी. तर मी ती रक्षाबंधनला घेतलेली साडी माझ्यासाठी, पण ब्लाऊज शिवायला टाकला नाही. आणि मम्मीने एक साडी घेतलेली आहे, पीच कलर आहे, पीच का पिंक कलर आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडासा लाईट कलर दिसन, पण तो पीचवाणी कलर आहे, पिंक पण नाही, डार्क लाईट कलर आहे. तर मम्मीने एक घेतलेली आणि मी एक घेतलेली. तर मग दोन्ही पण मी ब्लाऊज शिवायला टाकलेच नाही, म्हणले काहीतरी असेल त्यावर टाकणं, गडबड नाही केली. कारण ब्लाऊज आमचे तर माझे तर कोण शिवून देतच नाही व्यवस्थित. जे टेलर आहे ते पैसे तर खूप घेतात, पण ब्लाऊज व्यवस्थित शिवून मला भेटत नाही. त्याच्यामुळं मी घाई नाही केली. पण बहिणीने सकाळी सांगितलं अचानक, मग म्हणले आता नाक्यावर जाऊन आपण तिला साडी पण घेऊन येऊ आणि ब्लाऊज पण शिवायला टाकावा. तर ब्लाऊज शिवायला टाकला आणि मग ब्लाऊज त्यांना सांगितलं एक ब्लाऊज द्या मला परवा दुपारपर्यंत, म्हणजे 12 वाजेपर्यंत. त्याच्या अगोदर तर भेटणार नाही कारण उद्या सोमवार आहे, सोमवारी दुकान बंद येते बोलले. पण रिक्वेस्ट केली ते बोलले ठीक आहे, एक ब्लाऊज देतो. आणि एक ब्लाऊजची 500 रुपये, म्हणजे 2 साड्या 2 ब्लाऊज 1000 रुपये झाले. आणि अशा प्रकारे तर एक ब्लाऊज भेटलं. आता कुठली साडी मला भेटते माहीत नाही. आणि इथं बघू शकताय चपात्या वगैरे करून घेतल्या, कारल्या तळायला टाकल्या आहे, दुसरीकडे खीर करून घेणार आहे. आणि मग भांडे वगैरे घासून 8-8:15 वाजता गेले नाक्यावरती. खूप गडबड होती, असं काय घरात असलं किंवा कुठं बाहेर जायचं असलं किंवा पूजा वगैरे काय असलं का खूप गडबड होती. असो हाच तो एक दिवस असतो आपल्याला काहीतरी गडबड करून करायला भेटतं. रोज तर आपण निवांतच सर्व काही करत असतो घरामध्ये, आरामशीर, उशीर होऊ किंवा लवकर होऊ आपलं काय नाही. पण कुठं जायचं म्हणा किंवा तर इथं आर्य दूध वगैरे घेऊन आला होता. दूध वगैरे ताईनं ना मी मगाशी आणलं होतं दूध चाय बनवायच्या वेळेस. पण झालं असं की मी कच्चं दूध काढायचं विसरले, कारण प्रसादाला आपल्याला कच्चं दूध आणि साखर ठेवायची होती. त्याच्यामुळं ना मी म्हणजे मला पण एवढं काय माहीत नाही कच्चं दूध ठेवायचं का तापलेलं, पण कच्चंच ठेवते कारण की प्रसादामध्ये कच्चंच दूध ठेवलं जातं. तर मी कच्चंच दूध काढून घेतलं. मग परत एकदा पिशवी आणायला सांगितली, कच्चं दूध काढून घेतलं, बाकीचं फ्रीजमध्ये ठेवलं. म्हणजे नंतर गरम करता होईल निवांत, कारण आता सर्व भांडे होते किचनचे, स्वयंपाक वगैरे, मग परत खूप गडबड होईल. मग त्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवलं. आणि बघू शकता चायच्या वेळेस आणलेलं दूध. मग त्याचीच आता खीर करते, कारण खीर आहे ना मुलं खात नाही. तर आम्हाला दोघांना आवडते, त्यांना पण आवडते, मला पण आवडते, आम्ही दोघंच खातो. आणि मी दर शुक्रवारची तर माझ्या घरी खीर असतेच नैवेद्यासाठी. एखाद्या शुक्रवार जर दाखवायची नसेल खीर तरच मी करत नाही, तर मग तरी पण काय काय वेळेस करते. पण शुक्रवारची आवर्जून मी खीर करते. आणि तुम्ही पण शुक्रवारची नक्की खीर करा. खीर ही लक्ष्मी मातेला खूप म्हणजे आवडती वस्तू आहे, आवडता पदार्थ आहे लक्ष्मी मातेचा खीर. तर मी खीर करतेच करते. कधी बरं नसलं तरी पण करते. जर एखाद्याच खूपच कंटाळा आला किंवा खूपच बरं नसलं किंवा काय अडचण असेल किंवा बाहेर जाऊन आलं असेल तर असं वाटलं की आज नाही करू शकते एक वेळेस, त्या दिवशीच मी करत नाही. तर सहसा मी खीर करतच असते, कारण की ना सवय झालेली आहे. आता शुक्रवारची खीर करायची सवय झालेली. एक वेळेस गुरुवारचं चुकवेन आणि आता सध्या तर गुरुवारची पण चुकवत नाही, कारण गुरुवारचे उपवास चालू आहे. मग साईबाबांना गुरुवारचा प्रसाद दाखवावा लागतो. तर इथे बघू शकताय मी ना तूप घातले टोपामध्ये, इथे दूध गरम केले, दुधामध्ये साखर घातली, टोपात तूप घातले थोडं, आणि शेवाळ्या भाजायला टाकल्या. तर अगोदर मी ना बदाम टाकले आणि मनुके टाकायचे विसरले, तर इथं मनुके घातले. तर वेलची पावडर वगैरे संपलेली आहे, वेलची पावडर जी बनवून ठेवलेली ती, किंवा वेलची वगैरे पण आहे, पण आता घाईघाईमध्ये मी टाकलीच नाही, वेलची विसरलीच टाकायची, ठीक आहे म्हणले. तर इथं खीर बघू शकताय मस्त अशी लाल भाजून घेत आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण दूध किंवा पाणी घालायचं, एक उकळी काढून घ्यायची आणि मग गरम दुधामध्ये घालायची. असं केल्याने काय होतं
शेवया लवकर शिजतात, म्हणजे जास्त वेळ लागत नाही दुधात टाकल्यावर पण शिजायला. 2 ते 3 मिनटामध्ये खीर आपली होऊन जाते. अशा प्रकारे केल्यावरती नक्की अशा प्रकारे तुम्ही शेवयाची खीर करा. आणि इथं मस्त अशी शेवयाची खीर झाली होती, खूप छान झाली. आता हल्ली ना कस्टर्ड पावडर वगैरे मी टाकत नाही, कारण की ना अशी जी खीर लागते ना ती कस्टर्ड पावडर टाकलं ती थोडी वेगळी लागते. तशी पण छान लागते ना अशी पण छान लागते, पण आता अशीच करत आहे. तर कस्टर्ड पावडर वगैरे टाकलं नाही. परवा शुक्रवारी पण केली तेव्हा पण, आणि अशी पण केली. दरवेळेस कस्टर्ड पावडर टाकते तर दरवेळेस ती पण टेस्ट छान लागते. मग आता खूप दिवसांनी अशी खीर केली साधी सिंपल पद्धतीने, त्याच्यामुळे अशी पण खूप छान लागते. नक्की दोन्ही प्रकारे करून बघा, कधी तसं तर कधी असं, वेगवेगळं छान वाटतं. तर इथं मी दुधामध्ये ना आता शेवया ज्या उकळी काढून घेतं ते टाकलं, आणि थोडंसं टोपामध्ये पाणी टाकून घेणार आहे. साखर अगोदरच घातली, आणि मस्त अशी खीर झाली होती. तूप थोडंसं जास्त झालं होतं, तर ठीक आहे. गरम गरम याच्यामध्ये काय वाटत नाही, फक्त थंड झालं होतं मग तूप ते दिसतं असो. तर इथं पूर्ण स्वयंपाक झाला होता. स्वयंपाक वगैरे पूर्ण झालं होतं, घासायचे होते भांडे आणि नाक्यावर वगैरे जायचं होतं. तर आज म्हणले चला आपण ड्रेस वगैरे घातले तर ब्लॉगिंग करूया. कारण मॅक्सीवर वगैरे असते त्याच्यामुळे मी ब्लॉगिंग करत नाही, रेसिपीज दाखवते, आवाज देते, कोणत्या ताईंना आवडतं कोणत्या नाही. म्हणून मग मी मॅक्सवरती जास्त करून ब्लॉग शूट नाही करत आत्ता, कारण की असं मग मी ड्रेस घातला. तर म्हणले चला आता आपला ट्रायपॉड उचलला आणि ट्रायपॉड चालू केला, आणि म्हणले चला आपला ब्लॉग पण होऊन जाईल. रोज रेसिपी आज आपल्या ताईंना पण आपल्याला भेटायला भेटेल आणि मला पण. तर असं तर इथं बघू शकता किचन वगैरे क्लीन करून घेते एकदा, आणि आता भांडे वगैरे घासे, भरपूर असे भांडे पडले होते. तरी चाय वगैरे पिऊन झाल्यावर भांडे घासले होते, तरी परत एवढे भांडे पडले. भांडे निघायला ताईंना दम निघत नाही, भांडे निघतच राहतात. जेवढे आपले काढू तेवढे. मला तर खूप भांडे निघतात माझ्या हाताखाली. आणि तर असं आज स्वयंपाक लवकरच झाला, खूप छान वाटत आहे. पण अजून थोडंसं हे वाटत आहे, कारण स्वयंपाक लवकर झाला पण कुठं आरामात बसायला भेटणार आहे का नाही. तर रात्रीचे पण मला 12:30 वाजले, बरोबर 12:15 12:30 वाजले भांडे वगैरे घासायला. कारण की नाक्यावरून आल्यावरती सगळं तर झालेलंच होतं. पूजा आरती आम्ही केली आणि लगेच त्यांना जेवण वाढलं. मग मी जेवले. आर्य तर खूप उशिरा जेवला, तो बाहेरच बसला होता गणपती बघून आला तसं बाहेर मित्रांमध्ये त्याच्या इथं दारामध्ये. तर तो मला असं वाटतं ना 12 वाजता जेवला. मी भांडे घासायला गेले आतमध्ये तेव्हा तो जेवायला बसला. मग कसं आणि जेवायला मी भांडे घासायला पण उशिरा का गेले आहे ना, जेवले वगैरे लवकर. पण तो बाबू आहे समोरचा आमच्या, तो आलेला आहे. तर मग त्याला घेतलं, थोडं तो बाहेर होता, त्याच्या मम्मीने बाहेर आणलं त्याच्या आजीने, तर त्याला घेतलं. मग तो बाप्पा करत होता खाली, पूजा वगैरे मांडली होती ना, तर त्याची बाप्पा लहान मुलांना कसं जेवप्पा वगैरे म्हणजे देवप्पा असं खूप आवडतं. तर तो बघतच बसला आणि त्याची पूजा चालू होती. मग आमचे त्याला घेऊन खेळत होतो आम्ही, आर्य. मग असंच तो खेळत होता, त्याच्यामुळं ना 11:30 वाजले. मग त्याला दिलं आणि मग त्याच्या आजीसोबत बोलत उभे राहिले थोडेसे दारामध्ये. समोरच राहतात त्या आंटी, मग त्यांच्यासोबत थोडं इकडचं तिकडे येते. आपलं जे काय 2 बायका भेटल्या का माहिती ना, गप्पा चालू होतात त्याच प्रकारे. जसं काही खूप दिवसांनी भेटलो आणि खूप आपण रानातून याच्यातून त्याच्यातून आलेलो आहेत, की गप्पा मारायला भेटलंच नाही, लगेच गप्पा मारत उभं राहतो. मला तर गप्पाच मारायला खूप आवडतात. मग ते कोणी असो, काय आपण कोणाची बुराई किंवा नालस्ती असं काही करत नाही. आपलं हे ते तसं तेच असते. तर असेच गप्पा मारत उभे राहिले. आणि मग वाजले, टायमिंग नाही बघितला, वाजले असं 11:30 वाजून गेले होते तेच ते. आणि मग मी घरामध्ये आले. मला असं वाटतं टायमिंग नाही बघितला. आणि जे भांडे काय थोडेच होते, मी तुम्हाला पुढं दाखवलेत, पण भांडे फक्त जेवणाचे भांडे आणि टोपं वगैरे खाली केले होते. टोपं भाजी वगैरे खीर वगैरे तेच भांडे होते, जास्त काय नव्हते भांडे, कारण स्वयंपाक झालं सर्व भांडे घासलेले. मग जेवणाचे आणि टोपं वगैरेच होते, भाजीचे वगैरे तेवढेच होते. तर असं. आणि मग 12:30 वाजले. तिथून पुढं मग केसाला मला सिरम बनवलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ काढला की नाही माहीत नाही, मला त्या दिवशी माझ्या पण लक्षात नाही. पण आता त्या दिवशी ना शुक्रवारी मी सिरम बनवलेला आहे डोक्याला केसांना लावण्यासाठी. तर ते सिरम मी नंतर शेअर करेन, त्याचा रिझल्ट आहे चांगलं. पण तरी पण कोणी जर मला विचारलं किंवा मला अजून छान असा फरक, ते सिरम पण ताईंना मी पुढं दाखवलेलं आहे. 2 सिरम बनवलेले आहे, म्हणजे आपण 1 हप्ताभर ते सिरम ठेवू शकतो. जर आपल्याला वास वगैरे आला तर नाही यूज करायचं, दुसरं बनवायचं. पण फ्रीजमध्ये ठेवलं का वास वगैरे येत नाही, फ्रीजमध्ये ठेवायचं तर राहतं.
6-7 दिवस किंवा 5-6 दिवस तर आपण ते यूज करू शकतो. ते रोज लावलं तरी पण हरकत नाही आणि 2 दिवसांनी लावलं किंवा 1 दिवस आड लावलं तरी पण हरकत नाही, चांगलं आहे. तर मी लावलं मग रात्री, कारण की परवा मला डोकं धुवायचं आहे, मंगळवारी बहिणीकडे जायचं आहे पूजेला, तर डोकं धुवायचं आहे. त्याच्यामुळं ना मग मी लावलं. जेव्हा डोकं धुवायचं असतं त्याच्या एक दिवस अगोदर मी लावते, 1 दिवस किंवा 2 दिवस अगोदरही लावायचं. पण छान असे केस होतात त्यांनी, अजिबात गळत वगैरे नाही. खूप चांगला असा रिझल्ट आहे त्या सिरमचा. आणि मग मी तुम्हाला पुढं दाखवलं आहे. ते आता हे भांडे वगैरे घासत आहे. आणि काय बोलतात ते आता विसरले बघा. असं ना लिंक तुटली ना, तर तुम्हाला सांगते लिंक कशी तुटली. तर आत्ता व्हिडिओ एडिटिंग करता करता माझ्या बहिणीचाच फोन आला होता. तर ती तेच विचारत होती उद्या किती वाजेपर्यंत येणार आहे. झालं असं की ना आर्यचा प्रॅक्टिकल चालू आहे कॉलेजमध्ये. तर आज पण त्याचं सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस प्रॅक्टिकल चालू असं. मग 3 दिवस त्याला सुट्टी घेता येत नाही. आणि माझ्यासोबत यायला कोण नाही, मला एकट्याला जायला त्यांना जमत नाही एवढ्याला. कारण की ट्रेनमध्ये बसून दिल्यावर ठीक आहे जाईन, पण तरी पण आहे ना परत यायचं पण आहे आणि उशीर होणार आहे. त्याच्यामुळे बघू आता, मम्मी गेलेली आहे. मम्मी माझ्यासोबत येते का मम्मी थांबते ते माहीत नाही मला पण. तर झाला हा प्रॉब्लेम की आता मला सोडवायला कोण येणार, कारण दिदी असते तर मग दिदी दिदीच आणि आम्ही दोघी जातो. दिदीला समजतं, मला काय एवढं काय समजत नाही. कारण प्रवास आहे ना, कधी जास्त कधी प्रवास केलेला नाही. आणि मुलांना, आजकालच्या मुलांना सगळं समजतं, कारण ते कॉलेजला क्लासला येते इकडं जातात. तर मला तर खरंच प्रवासात जायचं एवढं काही समजत नाही. म्हणजे आता तरी जाते येते तिकडं बदलापूरला, त्याच्यामुळे थोडं तरी म्हणजे कधी जर असं गरज लागली तर एकटी पण जाऊ शकते. पण थोडीशी अजून हे नाही, म्हणजे की नाही बाबा जाईन. तर कसं असतात ना आपल्याला संग, त्याच्यामुळे आपण थोडंसं दीड बनत नाही. पण जर नसेल तर कोणी, मला जाणंच भाग आहे एकटीला. पण बघू आता आर्यचं काय कसं ते करतोय ते मला माहीत नाही. आणि त्यांना पण टाईम नाही. जर नाही जमलं आर्याला तर ते मला ट्रेनमध्ये बसून देतील. मी उतरून तिकडून मग रिक्षा पकडून जाते आणि रिक्षावाल्याला सांगितल्यावर रिक्षावाला बरोबर नेतो. आणि यशला पण टायमिंग नाही परत. आणि इथं बघू शकते कारल्याचा मसाला भाजला होता ना, तर इथं ना कढई म्हणजे मसाला झाला होता थोडा, तर मी खाली मसाला परतायला ठेवला बारीक गॅसवर, खाली पीठ मळायला बसलेले. घाई सर्व चाललं होतं तर थोडासा लागला. तोच कढई अशी घासून घेते आता, कारण की भांडे भरपूर असे होते. आता भरपूर असे भांडे घासले होते. असं भांडे म्हणजे भांडेच बापरे, सर्व काम जमतं, फक्त ते भांडे आणि चपात्या नकोशी वाटतात. कारण की चपात्याला खूप वेळ लागतो, भांड्यांना खूप वेळ लागतो. काय काय वेळेस कंटाळा येतो, काय वेळेस छान वाटतं. म्हणजे दरवेळेस नाही, तर एखादा वेळ असतो की त्यावेळेस आपल्याला चपात्या करायला खूप कंटाळा येतो किंवा भांडे घासायचा खूप कंटाळा येतो. असं आपल्या रोजच्या कामामधले काम आहे. चपात्या म्हणा, आपल्याला खायला तर लागतातच चपात्या. चपात्याशिवाय भाजी खाऊ शकत नाही, चपात्या तर करावंच लागणार, सर्वांच्या आवडत्या चपात्याच. असं होतं. इथं बघू शकता खीर वगैरे केली. खीर वगैरे मी काढून ठेवली. वांग्याचं कालवण, वांगा बटाट्याचं खीर आणि शिमला मिरचीची भाजी. तर इथं यश जेवला होता. घेवड्याची भाजी, कारले, इथं भात आणि भांडे वगैरे घासून झालेले आहेत. आता तुम्हाला साड्या दाखवते पटकन, कारण व्हिडिओ खूप मोठा होते ताईंनो, सॉरी. आज व्हिडिओ खूप जरा मोठा झालेला आहे. तर हे बघा, इथंही मम्मीने साडी घेतलेली आहे, पीच कलर आहे. वेगळाच थोडा कलर आहे, येलो कलरची. मी साधी सिंपल अशी साडी घेतलेली, तर मलाही खूप आवडली. तर मुलांचं चाललं होतं बघा, आर्यचं आणि यशचं, नको दाखवत बसू साड्याचं, लवकर आर्यचं घाई चाललेली. तर मग पटकन मी घेतली आणि जाऊन आलो. आणि तर बघा मी आत्ता जाऊन आले. तर हातपाय वगैरे धुतले आणि मग पाणी वगैरे पित होते आणि आयब्रो केला आहे बघा. तुम्हाला दाखवते मी पुढं. तर थोडासा जाडाच ठेवला, पण पहिला अगोदर दुसरीकडे करत होते. आता पहिले जिथं करत होते तिथंच गेले होते ताईकडे आमच्या. तर मग ताईंना बोलले ताई जाडाच ठेवा थोडा, कारण खूप बारीक झाला होता. मग आता ॲब्रोसाठी पण लावायसाठी एक रुटीन आता केलेलं आहे आजपासून. असं ते पण तुम्हाला नंतर दाखवून. त्या बांगड्या आणल्या होत्या ताईंनो, बांगड्या घ्यायची. इथं पण